Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार. आज आपण जुगुळ मार्केट या ठिकाणी आहोत, कव्हा रोड या ठिकाणी आहोत. भूमी हीच निष्ठा आणि कृषी हीच प्रतिष्ठा हे वाक्य उराशी बाळगून ज्यांनी कृषी सेवा केंद्र उभा केलेला आहे जाधव यांच्या दुकानाला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर त्यांना विचारूयात या कृषी सेवा केंद्रामार्फत त्यांच्याकडून काय आपल्याला शेतकरी बांधवासाठी काय योजना असतील किंवा त्या ह्या कृषी सेवा केंद्रामार्फत ते काय आपल्याला सुविधा किंवा सेवा पोहोचवत आहेत त्यांच्याशी विचारूयात आपण. नमस्कार. तुम्ही जे वाक्य जे उराशी बाळगून जे चालू केलेलं आहे हे केंद्र भूमी हीच निष्ठा आणि कृषी हीच प्रतिष्ठा हे जे काही वाक्य तुम्ही जे काही तुम्ही तुमच्या उराशी बाळगलेलं आहे त्या केंद्राच्या मार्फत हे साध्य होत आहे? बिलकुल सर, होत आहे. या ठिकाणी कसं निव्वळ आणि निव्वळ या विक्रीतून फक्त आपला नफा ही उद्देश कधीच ठेवलेला नाही. त्याच्यासोबत योग्य सल्ला, योग्य वेळी अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे की पैशामध्ये मोजता येत नाही. त्याच्यामुळेच आम्ही ते ब्रीदवाक्य पण ठेवले आणि त्या पद्धतीने सल्ला असो किंवा विक्री पश्चात जी काय सेवा द्यायची आहे ते पण आम्ही देतो त्यामध्ये. आणि ते करून जे समाधान मिळतं ते पैसे कमवून कधीच मिळणार. पैसा कमवून जे समाधान मिळणार नाही ते समाधान मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे विक्री पश्चात जे समाधान पाहिजे त्यांना ते शोधत आहेत ह्या वाक्याच्या माध्यमातून. तर त्यांना विचारूयात आपण की ह्या कृषी सेवा केंद्राच्या मार्फत त्यांनी कोणत्या योजनाच्या मार्फत शेतकरी बांधवासाठी काही योजना आहे का गव्हर्नमेंटकडून? हो आहे सर. आम्ही 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस किसान इरिगेशन चालू केलं त्यामध्ये स्प्रिंकलर आहे, PVC पाईप आहेत, त्याची फिटिंग आहे, रेन पाईप आहेत. मग शासनामार्फत स्प्रिंकलर आणि तुषार ठिबक आणि स्प्रिंकलर संच यांना शासनाकडून अनुदान दिलं जातं. त्याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रकार पाडलेले आहेत त्यांनी. काही गावं जे आहेत नानाजी देशमुख कृषी प्रकल्पांतर्गत ज्यांची निवड आहे तिथं ते पोखरा अंतर्गत चालतं आणि जे गावं पोखरामध्ये नाहीत त्यांना महाडीबीटी म्हणून शासनानं यावर्षीपासून एक नवीन पोर्टल सुरू केलं आहे ज्याच्यामध्ये एका अर्जावर शेतकऱ्याला सर्व काही योजनेचा जी लाभ आहे ते घेता येतो. त्याच्यामध्ये मग एकच अर्ज त्यासाठी बंधनकारक आहे. फक्त फरक एवढाच आहे की पोखरामध्ये जे अनुदान आहे ते 75 ते 80% आहे. बहुभूधारक शेतकरी असेल तर 75%, अल्पभूधारक असेल तर 80% आणि तेच महाडीबीटीमध्ये 55 आणि 45 असं 2 प्रकारमध्ये आहे त्याच. मग आता ज्या शेतकऱ्याला या ठिकाणी स्प्रिंकलर वगैरे खरेदी करायचे आहे किंवा यावर्षी पाऊस चांगला झाला आहे, ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे, मग अशा वेळेस ठिबकचं प्रमाण वाढणार आणि यातून पाण्याची 60% बचत पण होते. काळाची सध्याची गरज पण आहे की ठिबक आली आहे. मग त्यात ठिबक निवडत असताना वितरक कोणता निवडायचा, कंपनी कोणती निवडायची, अशा वेळेस पण बऱ्याच गावांनी जाऊन आम्ही सकाळच्या वेळेस सल्ले वगैरे देतो. मग त्यातून जे काय आम्हाला ग्राहक मिळाले ते आज 5 वर्षामध्ये म्हणजे संतुष्ट आहेत, 100% आमच्यावर खुश आहेत. त्याच्यानंतर जे काय त्यांना शेतीसाठी साहित्य लागलं ते खरेदीला परत आपल्याकडेच आलेले. ते असं म्हणजे थोडंफार यामध्ये समाधान पण वाटतं की एक व्यक्ती 4 वेळेस परत आपल्याकडेच येतोय. मग बऱ्याच वेळेस काय होते वितरक म्हणजे कंपनी आणि शेतकरी यामधला दुवाच आहे ना शेवटी. मग ह्या आपण ज्यावेळेस तिथं ठिबक प्रणाली त्यांच्या इथं कार्यान्वित करतो त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची ती खरंच घ्यायलेत का, सहज येता जाता एखादी चक्कर मारणे, त्यांनी फिल्टर वगैरे साफ केलंय का किंवा काम नसताना संच व्यवस्थित ठेवलाय का उंदर कातरतायत, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. याची काळजी नेमकं काय घ्यायची. शेवटी उंदरापासून तर आपण वाचवू शकत नाही. मग अशा वेळेस त्यांच्या हँडकॅप त्यांनी काढल्यात का, महिन्याला एकदा त्याचं फ्रेश वॉल खुले केलेत का, फिल्टरला 1-2 दिवसाला साफ करतायत का, असं छोट्या गोष्टीचा सल्ले वगैरे देत असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर असं वाटलं की आपण ही तर सेवा देतोच आहोत, मग याच्या माध्यमातून ह्यांना वॉटर सोल्युबल जे 100% पाण्यात विद्राव्य खतं आहेत हे दुसरीकडनं घेतात. मग बरेच शेतकरी असे म्हणले की मग ठिबकसोबत ते पण द्या किंवा मग बियाणं द्या. मग थोडीशी संकल्पना आल्यानंतर जाधवली सोबत घेऊन आम्ही ते पण चालू केलं ह्या दिवाळीपासून. त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या रिचफील्ड कंपनीचे स्टँडर्ड ग्रेड, बायर कंपनीचे कीटकनाशकं जे काय स्टँडर्ड याच्यामध्ये एक्सेल असेल, स्वाधीन म्हणून येतं एक्सेलचे, बरेच जे स्टँडर्ड कंपन्या आहेत त्यांच्या डीलरचे आम्ही सब डीलर आहोत. आता सध्या डीलर नाहीत, ठिबकमध्ये मेन डीलर आहोत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण स्टँडर्ड कंपनीचे सब डीलर म्हणून सध्या आम्ही काम पाहत आहोत. पण चांगलेच ग्रेड देत आहोत की त्यामध्ये पण लोक परत आपल्याकडे यावे शेतकरी.
एकदा एका गोष्टीसाठी इथं शेतकरी आला तर त्याला सिंचनाची बी सुविधा समधीच मिळते, साहित्य इथं, आणि परत त्याच्यासाठी लागणारी खतं, कीटकनाशकं, बियाणे, औषधं, बरेच असं म्हणजे वॉटर सोल्युबल खताचं मेन. आणि त्याच्यानंतर आता आम्ही ह्या जूनपासून जे काय छोटं बहुत सीझन आता ऊसामुळं सोयाबीनसारखं पिकाचं क्षेत्र कमी झालं आहे, मग याच्यामध्ये कसं ते काय त्यांना लागणार आहे बियाणं, बीज प्रक्रिया केली का नाही, या सल्ले वगैरे देऊन आता ते पण कृषी सेवा केंद्र यामार्फत तुम्ही शेतकरी जे काही आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कोणते खतं किंवा कीटकनाशक त्यांना उपलब्ध करून देत आहोत? आपण आता नवीन स्टार्ट केलं आहे आधी दिवाळीपासून. तर आपल्याकडे सर्व स्टँडर्ड प्रकारचे खतं, बियाणे, औषधं अवेलेबल आहेत. जसं की BASFचं झालं, BASFचे सर्वच कीटकनाशक, वॉटर सोल्युबल खतं वगैरे अवेलेबल आहे. जे की स्टँडर्ड कंपनीचं तुम्ही म्हणतात ते प्रोक्लेन या नावानं घेतलं जातं, ते पण ठेवतो आम्ही. आणि याच्यामध्ये कसं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिचफिल्ड कंपनीची जी वॉटर सोल्युबल खतं आहेत, रिचफिल्डचे आहेत, परत तुमचे महादनचे आहेत, दीपक फर्टिलायझरचे, हे या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. आणि शेवटी म्हणजे स्टँडर्ड ग्रेड जरी आज आम्ही कुण्या कंपनीचे डायरेक्ट डीलर नसलो तर सब डीलर या माध्यमातून स्टँडर्डच ग्रेड शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये. मग त्यामध्ये महाबीजचं बियाणं असू द्या ते ठेवतो. परत बाजूला इथं भाजीपाला मार्केट आहे, ते सकाळपासून थोडंसं लूजमध्ये कोणी मेथी, धनं, कोथिंबिरीचं बियाणं मागतात. मग ते पण चांगलं ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे अशाकडूनच कलेक्ट करून योग्य दरामध्ये त्यांना आम्ही अवेलेबल करून देतो. असं नाही की गरज नसलेले पण त्याच्यामध्ये आम्ही टाकतो, असं कधीच होणार नाही. कारण त्याला जेवढी मात्रा आहे ती मात्रा बी समजावून सांगितली जाते. महाराष्ट्र शासनाकडून आपल्याकडं ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजना अनुदानासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल का? हो, महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये म्हणायचं झालं तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जी चालू आहे तो काय गाव लेवललाच त्यांचं ऑनलाईन वगैरे केलं जातं आहे, पूर्वसंमती काढली जाते आणि त्यांना खरेदीसाठी परमिशन दिली जाते. पण MahaDBT पोर्टलमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांनी स्वतः त्या केंद्रावरती जायचं आहे, किंवा ज्या ठिकाणी आता बरेचसे वितरक आहेत जे स्वतःच ऑनलाईन वगैरे करतात, मग त्यांच्याकडे ज्यांचा आधार लिंक आहे मोबाईलला त्यांना OTP वगैरे, आणि ज्यांचं तसं नाही त्यांना मग थंब लावावा लागतो मशीनवर अंगठा देऊन आपला. मग त्यासाठी 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक आणि 8चा उतारा, जे की तलाठ्याच्या सही शिक्क्याचाच असावा, ज्याच्यावरचे नंबर ते ऑनलाईन करते वेळेस वापरले जातात. नंतर त्यांना एक मेसेज येतो MahaDBTमधल्या शेतकऱ्यांना ज्यांनी त्याच्यावर ऑनलाईन केलं आहे त्यांना की आपलं ऑनलाईन सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांचा लकी ड्रॉ केला जातो. लकी ड्रॉमध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव आले त्यांना असा मेसेज येतो की आपली निवड झालेली आहे, आपण विहित नमुन्यामध्ये कागदपत्रे अपलोड करावीत. मग आता अपलोड करावीत इथपर्यंतची स्टेप कंप्लीट झालेली आहे. जसं करोनाचं ही वातावरण आहे तेव्हापासून MahaDBT पोर्टल सुरू झाल्यापासून ह्या अवस्थेत आहे. आणखीन अनुदान कुणाचं त्यामध्ये रिलीज झालेलं नाही किंवा निघालेलं नाही. आता याच्या पुढली स्टेप जी येईल, बऱ्याच वेळेस आता म्हणजे शासकीय कर्मचारी जे कृषी विभागातले आहेत त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकीची कामं कव्हा रोड या ठिकाणी आपण आहोत, पण या ठिकाणी कव्हा रोड म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की जे काही वस्तू लागणारे असतात सर्व साधन मध्ये आले, पाईप आलं, बियाणे आली, कीटकनाशके आली, खतं आली, मोटार आली, ह्या सगळ्या वस्तू ह्या रोडला कव्हा रोडला मिळत असतात. पण ह्या रोडचं अजून एक वैशिष्ट्य सांगण्यात येतं की काय की अशा रोडला एक वेगळाच काहीतरी एक व्यवसाय आहे जी की अजूनही एकतप धरून आहे. हे व्यवसाय चालत आहे जी की खूप लोकांना किंवा लातूरच्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे की हे कसं काय अजून तक धरून आहे आणि कोणता व्यवसाय आहे ती. नमस्कार. तुम्ही हे जे काय व्यवसाय चालवत आहात हा नवीन उभा केलात का जुना आहे? जुनाच आहे हा व्यवसाय, 1993 पासून आहे आणि व्यवस्थित चालतं इथं. का आज तुम्हाला ग्राहक मिळत आहेत का? आज बी आहेत आपल्याकडे, शिवून घेणारे भरपूर लोक आहेत. कारण रेडीमेडचा आहे ना आज जमाना. रेडीमेडचा जरी जमाना असला तरी शिवून वापरणारे भरपूर आहेत, आणि जे शिवून वापरतात त्यांना रेडीमेड चालत नाही, आणि जे रेडीमेड वापरतात ते शिवून घेत नाहीत. त्याच्यामुळे